मैत्रिणीच्या इथं कार्यक्रम होता पण माझी माय म्हणे जाऊ नको म्हणे. मी आईच्या मागे लागलो जाऊ दे ना आई जाऊ दे ना म्हणून. जाऊ दे तू म्हणे पहिले घरचे काम कर म्हणे. जशी महाराणी वाणी मला ऑर्डर देऊन राहिली इकून पूज तिकून पूज बा म्हणून. मग मी झालो मस्त रेडी. जहाची खुशीच मोठी मले. भरभूर केलं बॅग न निघालो. जाता जाता पाखराचा आवाज मस्त येत होता चिव चिव. बसलो मग ऑटोवर निघालो फुरकणारी. पोहोचलो घुगुसले पोहोचून पाहत होतो मस्त रोद रोद पाणी लागून होता का. माग फिरून पाहत होते हे दोघ जण सगळ्यांना पैसे मागत होते पण कोणीच देत नव्हते पैसे. म्हणलं मग कोणी देऊ का नको देऊ, मी तर देतो बाप्पा. त्यांना पैसे देऊन मला भाय आनंद आला बाप्पा. मला म्हणत होते सुखाची राय. हो म्हणलं तुमचा आशीर्वाद राहू द्या. का होय हा पाणी काही थांबाचं नावच नाही घेत आहे. बाप्पा आजी बायाकडे मस्त छत्रे आहे का. आली आमची एसीची बस. येणारी पिढीचं काही खरंच नाही. दम घुटून मराची सोय आता. हवा याचा ना काही याचं. बस मध्ये त्या घुटल्यावानी लागते तरी जा लागते आता न गतीले. पोचलो मी पडोलीवर पोचून मस्त अंधार गच्च झाला होता. बसही भेटली. बस मध्ये बसून पोहोचलो मी भद्रावतीले. पाहत होते येऊन मस्त माझा भाऊ येऊन होता. सीट पुसून देत होता या महाराणी बसा म्हणे येतं. त्यामध्ये आम्हाला मस्तच पाणी सापडलं का. घरी पोहोचून पार वल्ली चिपस होऊन होती का मी. माझी मैत्रीण खिकी दाता काढून दाखवत होती. आईने हातावर लावत होते गोबर नोईची मेहंदी होय. पहा ना माझ्या मैत्रीनं मस्त एक नंबर मेहंदी काढली. आम्हाला काढून दे म्हणलं तर नाही काढून देत बकरी. आम्ही पाहायला लागलो लग्नाची कॅसेट हळदीची. मस्त नाचत होतं का धिंगाणा. कॅसेट पाहून तर पुराणी आठवणी ताजा होऊन गेली. मस्त चांगलं वाटत होतं. आमचं लग्नच नाही सरच होतं तिथं. गेलेले दिवस वापस नाही येऊ शकत पण व्हिडिओ पाहून चांगलं वाटत होतं. तुम्हाला कसं वाटलं सांगा. भेटूया आपण नेक्स्ट